नागपूरमध्ये उद्या होणाऱ्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार सहभागी। माजी सैनिकांच्या वतीनं तिरंगा यात्रेचं आयोजन। कोल्हापुरात भाजपाच्या तिरंगा रॅलीचं आयोजन। राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात। कोल्हापूरकरांचा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद। सरकारच्या चालढकलपणामुळे पीओपी मूर्तीचा वाद न्यायालयात। गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांचा आरोप। दोन दिवसात पाकिस्तानच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा। जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 48 तासात 6 दहशतवादी ठार। काश्मीर पोलीस आणि लष्कराची पत्रकार परिषदेत माहिती। अवकाळीमुळे नाशिकच्या गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढली। गंगापूर धरणामध्ये 46.41% पाणीसाठा। पाणी टंचाईच्या काळात नाशिककरांना दिलासा। नाशिकमध्ये 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित। पोलिसांच्या परवानगीशिवाय ड्रोन उडवता येणार नाही। परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अवकाळीचे 2 बळी। सलग 9व्या दिवशी नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा। इंद्रायणी नदीच्या ब्ल्यू लाईन मधील 29 बंगल्यांवर कारवाई। पिंपरी चिंचवड पालिकेकडून पोलीस बंदोबस्तात कारवाई। धाराशिवमध्ये शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा। 21 शिक्षकांची बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बदली। 100 पेक्षा जास्त शिक्षकांनी घोटाळा केली होती तक्रार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।